नमस्कार, मी डॉक्टर दत्ता जास्कर. माझे मनसे येथे श्रीदत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मी मणक्याचे विकार, संधिवात, पॅरालिसिस यासारख्या व्याधीवरती आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक पद्धतीने उपचार करतो. आज माझ्याकडे माझे पेशंट आहे श्री ज्ञानेश्वर काळे म्हणून. त्यांना मणक्याचा त्रास होत होता, मणक्याचा विकार होता. त्यांना पाठीच्या मणक्यामध्ये प्रचंड वेदना होत होत्या, चालता येत नव्हतं किंवा त्यांना ऑपरेशन करावं सांगितलं होतं. मी दिलेल्या औषध उपचार पद्धती पूर्ण बरे झाले. ते आज रोज शेतात काम करतात किंवा नॉर्मल आयुष्य जगत आहेत. तरी मी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. डॉक्टर, तुमचं नाव काय संपूर्ण? ज्ञानेश्वर विष्णू काळे. तुमचं गाव कोणतं? गावली, तालुका खेड. बरं, माझ्याकडे तुम्ही आले होते तर तेव्हा तुम्हाला काय त्रास होत होता? तर मणक्याचा त्रास नाही होत होता, बसता येत नव्हतं. हां हां हां. किती आता सगळं 2 महिन्यात. नाही, तुम्हाला हा त्रास किती दिवसापासून होता मणक्याचा त्रास? बराच वर्षभर पहिला बराच दिवस होता. बरं, हां हां हां. पण ते एका माणसाने चोळल्यावर जरा राहिलं होतं. बरं. त्याच्यावर परत आता हां. त्रास झाला. बरं, आणि मग तुम्ही बरे डॉक्टर गेले असतील ना? हा, लय डॉक्टर गेलो. किती डॉक्टर गेले? 4-5 डॉक्टर केले जवळजवळ आता तुमच्या आधी. बरं, मग पुण्यात तुम्ही गेले, तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं होतं? ऑपरेशन करायला सांगितलं होतं. हां MRI केला. हां. बरं, मग ते ऑपरेशन करायला सांगितलं. तुमच्याकडे आल्याच्या पुढं तुम्हाला ते नाही का ना, माझ्याकडे तुम्ही आले बरोबर, त्यावेळेस त्यांना फार दुखत होतं, कंबर फार दुखत होती. हा, लय दुखत होती. तुम्हाला कसं आणलं होतं त्यावेळेस? कसं आणलं होतं तुम्हाला? गाडीमध्ये आणलं होतं ना. बरोबर, गाडी चालता येत नव्हतं आणि वेदना फार होत्या. लय वेदना व्हायच्या हो, बसता येत तसं. काही काम करता येत का? काम तर काहीच करीत नव्हतं, काहीच नव्हतं. जनावरांकडे जातो, सोडत नव्हतं. बरं, बाहेर जाऊ बघतो काय तर आणि घरी बसून होते, मग काय चालता येत नव्हतं. आणि वेदना कुठून व्हायच्या? कशा वेदना व्हायच्या? कमरेला सगळे इथून मानक्यातून इथून वरून पाया पोचपा सगळ्या वेदना. हा, मुंगे यायचे तुम्हाला? मग यायच्या जागेवर बसून होते, मग काही करता येत नव्हतं. मग आता आपण औषध दिली, आता आपण औषध देऊन 3 महिने झाले. हा, आता वेदनेला फरक पडलाय? हा, पडला. किती पडला? चांगल्या बाकी फरक पडला. त्यात थोडस घे पाहायचं, थोडं साधारण बरं हे झाली राहिली थोडीशी, बाकीचं फरक पडलं. सगळं बाकीचा फरक पडला. आता चालता येते? हा, काम करता चालता येते. आता मी पाणी धरतोय, जरा थोडं राखण बिखाण करतो 2 तास बसून. ओके. हा, म्हणजे शेतात तुम्ही पाणी भरतात? हा, शेतात काम मी करताय? कामही करतो. बरोबर. आणि पण इतकं येत नाही करीत नाही, पण करताच येत नव्हतं. बारा मोडता येत नव्हतं, तिकडं काही करताच येत नव्हतं. तर ते कसं बी आता जमतंय म्हणजे. आता तुम्ही शेतात पाणी पण भरता? हा, वेदनेला फरक पडला म्हणजे? चांगलं लय फरक पडला.